So, what is the disadvantage of the artifact episode? Okay. डिसॲडव्हान्टेज अजूनपर्यंत मी कधी एक्सपिरियन्स केले नाही. येस, इट वॉज लाईक दॅट की आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कोणकोणते डिसॲडव्हान्टेज आहे हे याच्याबद्दल मला फारसं माहीत नाही. येस, कारण मी कधी एक्सपिरियन्स नाही केला. येस, वन थिंग इज दॅट की जेवढं मला माहीत पडलं आणि म्हणजे मी असं विचार करतो म्हणलं म्हणजे जस्ट लाईक थोडासा वास्टली विचार करतो आणि व्हॉट इज द डिसॲडव्हान्टेज जर मी असं म्हणतो तर असं कोणतंच असं डिसॲडव्हान्टेज मला दिसलं नाही. बट मला असं वाटते की हे मी केलं आहे ओके. मला असं वाटते की मी हे केलं आहे त्यामुळे म्हणजे हे जे आर्टिफॅक्ट एपिसोड केला आहे याला मी नेहमी पॉझिटिव्ह वेनी विचार करूनच बनवला गेला आहे. त्यामुळे मला याचा कधी डिसॲडव्हान्टेज कधी एक्सपिरियन्स करायला भेटला नाही किंवा मला असं कधी डिसॲडव्हान्टेज मला कधी फेस करायला भेटला नाही. येस, बट असे असतात या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी याचा चांगल्याने वापर करत आहे तर त्यामुळे मला याचा चांगला वापर दिसून राहिला आहे. बट समजा मी याचा वाईट वापर करत असतो तर मला याचा वाईट एक्सपिरियन्स दिसला असता. आय डोंट नो अबाउट दिस थिंग. येस, इट वॉज लाईक दॅट की मी थोडं चांगल्याने समजून सांगण्यासारखी मी शायद असं म्हणतो की मानून घे एक इंटरनेट आहे. इंटरनेटचा जेवढा चांगला वापर आहे तेवढा त्याचा वाईट वापर सुद्धा पण आहे. ओके, म्हणजे जर हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही याचा वापर किती चांगल्याने करू शकता किंवा किती वाईट करू शकता. कारण कसं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, तुम्ही यू कॅन डू एनिथिंग ॲट ऑल. येस, आप कुछ भी कर सकते. ओके, फक्त तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे आणि हे हिंमत म्हणजे जिद्द तयार करण्याची जी ताकद असते ना ते या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आहे. तर पण याच्यामध्ये हे डिसाईड नाही करत की आपण जे ताकद किंवा जे काही हिंमत जनरेट करत आहे किंवा जे काही आहे ते चांगल्या गोष्टीसाठी आहे किंवा वाईट गोष्टीसाठी आहे. हे इट इज कम्प्लिटली डिफरंट इंडिपेंडेंट. या, सो इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन यू. समजा जर तुम्ही असा विचार करत आहे की मला किडनॅपिंग करायचं आहे. ओके, सो दॅट इज अ रिली बॅड थिंग ऑब्वियसली. येस, आणि मी थोडंसं पाहून घेतो कशाप्रमाणे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रेकॉर्ड करतो. ओके, म्हणजे मला असं माहीत पडलं की व्हॉट इज इट. ओके, हे डिसॲडव्हान्टेज ॲडव्हान्टेज वगैरे हे सांगते. पहिले प्रायव्हसीबद्दल सांगून द्या, त्यानंतर मग आपण हाऊ टू मेक इट हे पण सांगू. ओके, फर्स्ट ऑफ ऑल प्रायव्हसी. येस, तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड बनवून राहिले तर ऑब्वियसली तुम्ही एवढं डिसाईड केलं की आता तुम्हाला आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे. ओके, इट इज फायनल फॉर यू. या, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रायव्हसी. येस, कारण तुम्ही जे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवताय याच्यामध्ये तुमचा डेटा हा खूप व्हॅल्युएबल आहे. ओके, आणि हा डेटा तुम्ही प्रायव्हसी म्हणजे प्रायव्हेट ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तुम्ही तुमच्या मनातल्या खूप काही गोष्टी बोलता आणि कधी कधी खूप पर्सनल गोष्टी पण बोलता. ऑब्वियसली हे अशा काही गोष्टी आहेत जे लोकांसमोर आल्या तर इट विल बी डिझास्टर फॉर देम ऑर फॉर यू ऑल्सो. येस, सो ट्राय टू अंडरस्टँड. माझा म्हणण्याचा मिनिंग हाच आहे की तुम्ही असं म्हणजे जेव्हा तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड बनवता तर तेव्हा तुम्ही त्याची प्रायव्हसी ठरवा. या म्हणजे की तुम्ही असं नका करू की तुम्ही रेकॉर्ड केलेला डेटा कोणापाशी देऊन दिला बा असाच वगैरे असं नका करू. कारण दॅट्स नॉट गुड. कारण कोणी पण तुम्हाला तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ते त्याला माहीत पडेल
आणि असं म्हणतात ना की जस्ट लाईक कोणाला तुमच्याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त माहीत असलं ना तर तो शायद त्या इन्फॉर्मेशनचा गैरवापर पण करू शकतो. आता याच्यामध्ये खूप काही वेज आहे, खूप काही तरीके आहे वगैरे. आता मी याच्याबद्दल सांगत बसत नाही, बट माझं म्हणण्याचा हाच मिनिंग आहे की ज्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तुम्ही तुमच्या करिअरबद्दल किंवा तुमच्या लाईफबद्दल किंवा पर्सनल गोष्टीबद्दल जे काही इन्क्लूड करता, जे काही बोलता, ऑब्विसली तुम्ही त्याला पर्सनल ठेवा, प्रायव्हेट ठेवा. तुम्ही असं नका करू की अरे माझ्यापाशी मेमोरी नाही आहे किंवा जागा नाही आहे तर तू तुझ्या लॅपटॉपमध्ये किंवा तुझ्या हार्ड डिस्कमध्ये ठेवा, असं नको करू. येस, ट्राय टू अरेंज. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की जो काही डेटा तू रेकॉर्ड करत आहे तर तो रेकॉर्ड केलेला डेटा ट्राय कर की तू स्वतःपाशी ठेव. ओके, कोणाला असं देऊ नको. आणि कोणाला म्हणजे कोणी याच्यामध्ये म्हणजे माझा म्हणण्याचा हा मिनिंग आहे की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पण नका दाखवू, तुमच्या कोणत्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला पण नका दाखवू किंवा असं क्लोजेस्ट पर्सन त्यांना पण दाखवू. येस, कारण जेवढं तुम्ही स्वतःला ओळखता नाही तेवढं दुसरं कोणी तुम्हाला ओळखू शकत नाही. या कारण कसं आहे की नुकसान समज जर आपली होत असेल ना, वरतीच ठेवा ना चाबी, वरतीच ठेवून. हा येतो वरती. समजा जर नुकसान होत असेल ना तर ऑब्विसली तुमचीच नुकसान होते, बाकी कोणाचे नुकसान होत नाही. येस, कारण तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक माझे खूप जास्त क्लोज आहे तर मी यांच्यापासून का सिक्रेट ठेवू का, बट ट्राय नॉट टू डू दॅट. या म्हणजे हे चांगली गोष्ट नाही आहे. या इट वॉज लाईक दॅट की समजा जर तो व्यक्ती फोर्स करत आहे की प्लीज मला आर्टिफॅक्ट एपिसोड तुझे दाखवू वगैरे, तर दाखव. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट 1-2 आर्टिफॅक्ट एपिसोड बघितल्याने काही असं होत नाही. असं बट पूर्णच्या पूर्ण आर्टिफॅक्ट एपिसोड समज जर ती मागत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन सांगा की म्हणजे समजा तुम्हाला द्यायचीच आहे आणि तो व्यक्ती खूप जास्त फोर्स करत आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन सांगा की या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी खूप काही बोललो आहे, चांगलं वाईट तर कधी कधी असंही बोललो आहे जे तुला नाही आवडेल. ओके, पण याचा मिनिंग असा नाही आहे की मी तुला हेट करतो किंवा राग करतो किंवा व्हॉट एव्हर इट इज. कारण ऑब्वियसली आपण ज्या व्यक्तीला हे आर्टिफॅक्ट एपिसोड दाखवतो, म्हणजे जो व्यक्ती आग्रह करून राहिला त्या व्यक्तीला समजा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर ऑब्वियसली आपण त्या व्यक्तीबद्दल काही ना काहीतरी बोललो असेल आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. दॅट्स वाय शी वॉज इगरली वॉन्ट टू नो की याने आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काय बोललं. राईट, सो ट्राय टू अंडरस्टँड की याच्यामुळे काय होते की ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही दाखवूच नका बा, हे तुमच्यावर आणि ज्या व्यक्तीला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा जो व्यक्ती हट्ट करत आहे त्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग याच्यामध्ये मॅटर करते. ओके, जर तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असेल ना तर तुम्ही सांगा बा की हां हे प्रायव्हेट आहे आणि आय डोंट वॉन्ट टू शेअर दिस थिंग. येस, आणि समज जर कारण कधी कधी काय होते की कोणी नाही का म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तुम्ही असं म्हणलं की हां आपण जे काही बोललो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इट वॉज लाईक दॅट की ये तो नॉर्मल सी चीज आहे आणि समज जर या व्यक्तीला माहीत जरी पडलं तरी असं फारसं काही चेंज होणार नाही. ऑब्विसली काही चेंज वगैरे होणार नाही. ऑब्विसली म्हणजे असं काही नाही. म्हणजे हे काय आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही दाखवायला पाहिजे नच की दाखवायला नाही पाहिजे वगैरे. समजा तुमच्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल ना तर तुम्ही डिसाईड प्रॉपरली करू शकता की तो आर्टिफॅक्ट एपिसोड दाखवायचा आहे की नाही दाखवायचा आहे. ओके, इट इज डिपेंड ऑन यू. ओके, कम्प्लिटली डिपेंड ऑन यू. तरी माझा हे म्हणणं आहे की ट्राय नॉट टू डू दॅट. म्हणजे हे फक्त माझं सजेशन आहे, फक्त सजेशन आहे. बाकी रिझल्ट किंवा बाकी जे तुमचं जे काही
फायनल राहील ते तुमचं राहील, म्हणजे तुम्हाला आर्टिफॅक्ट एपिसोड कोणा व्यक्तीला दाखवायचा आहे की नाही दाखवायचा आहे, इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन यू. बट माझं सजेशन असं आहे की तुम्ही नका दाखवू बा, बिकॉज ऑफ दॅट की मत दिखाव यार कारण आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का बोलतो आम्ही आपल्यालाच नाही माहीत राहत. लिटरली आय एम टेलिंग यू. म्हणजे मी आतापर्यंत ऑलमोस्ट करीब 2000 आर्टिफॅक्ट एपिसोड बनवले, बट मी आजपर्यंत 2000 पैकी ऑलमोस्ट करीब 200 का 100 आर्टिफॅक्ट एपिसोड बघितले नाही. एकही आर्टिफॅक्ट एपिसोड बघितला नसेल. लिटरली असं कधी कधी असं लॅपटॉप उघडून आपण असं बघतो, हां अरे वा आपण किती चांगलं बोललो वगैरे असं फील होते, बट आपण कधी ऐकत नाही यार. बट बघत पण नाही आपण कधी आपले आर्टिफॅक्ट. म्हणजे ॲटलिस्ट मी तर कधी बघितलेच नाही. लिटरली 2000 आर्टिफॅक्ट एपिसोड मी रेकॉर्ड केले, बट त्यातमध्ये मी एकही म्हणजे ऑलमोस्ट करीब 10 किंवा 15 आर्टिफॅक्ट एपिसोड बघितले असेल, त्यापैकी सगळे असे पडूनच आहे. सो माझं म्हणण्याचा मीनिंग हा आहे की हे आपल्यालाच माहीत नाही राहत की आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का बोलतो, कारण आपण फ्लोमध्ये जे काय ते बोलून देतो या. आणि पण जो व्यक्ती असं आपल्याला असं वाटते की हां या व्यक्तीला आर्टिफॅक्ट एपिसोड दाखवल्यावर का फरक पडेल का, बट कसं आहे की रेकॉर्ड करायच्या वेळेस आपण जे मनातून बोलतो ते बोलतो, बट ऐकणारा जो व्यक्ती आहे तो ऐकतो की तुम्ही काय बोलत आहे. ओके. सो माझा म्हणण्याचा मिनिंग हाच आहे की ट्राय नॉट टू शेअर दोज आर्टिफॅक्ट एपिसोड विथ एनीवन, बिकॉज इट्स अ रिअली पर्सनल थिंग. ओके, इट्स प्रायव्हेट थिंग. कधी कधी असं होते की तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड बनवले पण तुमच्यापाशी जागा नाही. म्हणजे जस्ट लाईक मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवले आणि मला करीब अजून 40 GB जागा पाहिजे, तर माझ्यापाशी तेवढा डेटाच नाही आहे आणि माझ्यापाशी असं माझा कम्प्युटर फुल भरला, हार्ड डिस्क फुल भरली, तर आता मी काय करू. मग मी विचार केला की अरे यार याच्यापाशी तर हार्ड डिस्क आहे, तर मी त्याला म्हणलं की बाबू माझा डेटा थोडा वेळ ठेव बा. तर हां तुम्ही विश्वासात घेऊन त्याला सांगा की मी तुझ्याजवळ डेटा ठेवून राहिलो, बट तू बघू नको बा. बट समजा तू असं म्हणलं तर दुसऱ्या दिवशी बघून घेईल. तर ट्राय टू अंडरस्टँड की समजा तुमचा डेटा खूप जास्त मोठा होत असेल, म्हणजे युजली व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायच्या वेळेस नाही का एक फाईल ऑलमोस्ट करीब 2 किंवा 2.5 GB फाईल बनून जाते. तर ट्राय टू मेक इट की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवा. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज ऑल्सो नाईस थिंग. येस, कारण जिथे तुम्ही ॲक्च्युली काय करता ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तुम्ही ऑडिओमध्ये रेकॉर्ड करता. ओके. आणि हे एक चांगली गोष्ट आहे. येस, ऑडिओमध्ये रेकॉर्ड केल्यामुळे काय होते की तुम्ही तुमचा डेटा जास्त राहत नाही. युजली जर तुम्ही रेकॉर्डिंग हार्डली अर्धा घंटा जरी रेकॉर्ड केला तर अर्ध्या घंट्याची फाईल ऑलमोस्ट करीब 200 किंवा 300 MBची फाईल बनून जाते, जे की खूप पोर्टेबल फाईल असते आणि इझिली मूव्ह ऑन करू शकतो. आणि 200-300 MB इट्स नॉट अ बिग फाईल. यस, आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये तेवढी जागा राहिली आपण सेव्ह करू शकतो. सो येस इट इज. सो आणि समजा तुमच्यापाशी डेटाची काही कमी नाही आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवा. इट्स डिपेंड ऑन यू. ओके, की तुम्हाला कशाप्रमाणे बनवायचं वगैरे. ओके. आम ट्राय टू कन्सिडर इज दॅट की कधी कधी अशी सिच्युएशन राहते की जिथे आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवू शकत नाही. वाय? कारण कधी कधी काय होते की आपण जे बोलतो ते खूप पर्सनल असते. ओके. आणि ऑब्व्हियसली पर्सनल गोष्टी बोलण्यासाठी आपण थोडंसं एन्व्हायरमेंट फ्री पाहिजे. म्हणजे जिथे आपण बोलतो तो एन्व्हायरमेंट फ्री पाहिजे. ओके. सो जर एन्व्हायरमेंट फ्री नसला ना तर वी आर जस्ट लाईक बिंग रिली हेजिटेड. म्हणजे मानून घे की मी माझ्या बहिणीसोबत रूम शेअर करतो. ओके. आणि मला आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे आणि मी असा मोबाईल लावला आणि बडबड करून राहिलो, तर आय जस्ट फील रिली हेजिटेड. आय जस्ट फील रिली ऑकवर्ड की त्या साऱ्या गोष्टी इन फ्रंट ऑफ असं अनदर पीपल. येस, तर तेव्हा नाही बनवायचं ना. म्हणजे तेव्हा सिच्युएशनच नाही अशी की आपण असे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवू, कारण आपण डिस्टर्ब होऊन जातो अशा परिस्थितीमध्ये. तर अशा वेळेस काय कर, ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनव. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ क्वाईट रिली पोर्टेबल. या अशा वेळेस काय होते की तुम्ही तुमचा मोबाईल घ्या, रेकॉर्डर ऑलमोस्ट प्रत्येकांच्या ह्याच्यामध्ये असतो,
तर रेकॉर्डर ऑन करा आणि जस्ट बोला तुम्ही. ओके. आणि समज मग बोलायचं असेल तर तुम्ही टेरेसवर जा. टेरेसवर गेल्यावर तुम्ही कम्प्लिटली इंडिपेंडंट राहता, फ्री राहता, एन्व्हायरमेंट पण खूप क्लिअर राहते आणि थंडी थंडी हवा असल्यामुळे तुम्हाला कसं चांगलं पण वाटते आणि तुम्ही चांगल्याने बोलता सुद्धा. सो माझा सजेशन हे आहे की व्हेन सिच्युएशनच्या हिसाबाने तुम्ही काम करा. या म्हणजे समजा जर जिथे ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज वाटत आहे, म्हणजे जिथे खूप सारे लोक आहे आणि तुम्ही डिस्टर्ब होऊन राहिले व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायच्या वेळेस, तर तेव्हा तुम्ही व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड नका बनवू. या तुम्ही ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवा, तुम्ही टेरेसवर जा किंवा रस्त्यावर असे घुमा वगैरे. तर तिथे तुम्ही जस्ट कानाला हे असं मोबाईल असं हातात धरून म्हणजे मी माझं रेकॉर्डर ऑन केलं आणि असं असं ठेवलं आणि जस्ट बोलून राहिलं. दॅट्स इट. इट्स अ क्वाईट म्हणजे असं होते की खूप पोर्टेबल असते. आपण जे काय बोलत आहे ते रेकॉर्ड पण होत आहे आणि लोकांना माहीत पण पडत नाही. या समजा जर अजूनच जास्त अनकम्फर्टेबल होत असेल, म्हणजे लोक याच्यातूनही लोक असं पाहत असेल तर वगैरे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कानाला हेडफोन म्हणजे कानाला असं मोबाईल लावून बोलू शकता, म्हणजे जेणेकरून लोकांना असं माहीत पडेल की हा फोनवर बोलत आहे. सो इट इज डिपेंड ऑन यू का तुम्ही तुमच्या इक्विपमेंटला कशाप्रमाणे वापरता आणि कशाप्रमाणे हे होता. या समजा तुमच्याकडे स्वतःची एक रूम आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी इंडिपेंडेंटली करू शकता, तर ऑब्व्हियसली मग तुम्ही व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करा. कारण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये व्हिज्युअल्समध्ये आपण खूप चांगल्याने बोलतो ॲज कम्पेअर्ड. म्हणजे माझं असं मिनिंग आहे या, म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो या, तर तेव्हा नाही का ऑडिओ आणि व्हिडिओ याचा 50-50 रेशो असतो. म्हणजे समजा जर ऑडिओ असेल ना तर जो म्हणजे माझा म्हणण्याचं मिनिंग हा आहे की जिथे तुम्ही खूप चांगल्याने ओपन अप होत असाल, म्हणजे ज्या सिच्युएशनमध्ये म्हणजे समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी जास्त हेजिटेट होत नाही आणि मी खूप चांगल्याने बोलून राहिलो आहे, तर अशा वेळेस तुम्ही ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करा. तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एकदम चांगल्याने बोलत आहे आणि ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हेजिटेट होत आहे, तर तुम्ही व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करा. ओके. सो इट इज ऑल डिपेंड ऑन यू की तुम्ही कशाप्रमाणे रेकॉर्ड करता, म्हणजे ऑडिओमध्ये करता की व्हिडिओमध्ये करता. इट इज डिपेंड ऑन यू. ओके. युजली आय प्रेफर ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बिकॉज ऑफ दॅट की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण खूप पोर्टेबल असतो, आपण कुठे इझिली मूव्ह करू शकतो आणि आपण असं एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा आपण चालता चालता पण रेकॉर्ड करू शकतो ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये म्हणजे आहे म्हणजे खूप काही लिमिटेशन्स वगैरे आहे, म्हणजे जिथे आपल्याला लाईट पाहिजे, त्यानंतर तेव्हा आपण वॉटेवर म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात करताल ना, तर सुरुवात केल्यावर तुम्ही या गोष्टीबद्दल विचार नका करू. या समजा तुम्हाला सुरुवात करायची असेल ना, सो ट्राय टू मेक इट की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडपासून सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही जास्त हेजिटेट नाही होईल. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करता तर तुम्ही वॉज लाईक की खूप जास्त हेजिटेट होऊन जाता किंवा तुम्हाला कळतच नाही की का बोलावं का नाही. येस, लिटरली हे माझ्यासोबत झालं आहे, ऑब्व्हियसली माझ्यासोबत झालं आहे. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू की अशा गोष्टी होते तुमच्यासोबत. या जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम असे कॅमेरा फेस करताना तेव्हा यू जस्ट बी रिअली कन्फ्यूज का मी आता काय बोलू का नाही. ओके. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होते की तुम्ही खूप जास्त हेजिटेट होऊन जाता कॅमेरासमोर, आणि कॅमेरासमोर हेजिटेट झाले का मग तुम्ही प्रॉपरली बोलू शकत नाही, आणि त्यानंतर मग तुम्ही काय होतात की हार्डली 1 किंवा 2 मिनिट बोलले का काम खतम करून टाकता. हे स्टार्टिंगला होतेच. येस, हे माझ्यासोबतही झालं आहे ऑब्व्हियसली. आणि कसं आहे की जेव्हा तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करता तेव्हा असं वाटते की चला आपण हे का करून राहिलो, व्हाय इट इज म्हणजे का, म्हणजे इट वॉज लाईक मी क्यू ये कर रहा यार. आणि त्यानंतर मग असं वाटते की मेरे को इसकी क्या जरूरत आहे, म्हणजे मला याची का गरज आहे बा. आणि त्यानंतर मग असं वाटते की नेक्स्ट टाइम आपण नाही करू का. या आर्टिफॅक्ट एपिसोडचा फक्त एकच रूल आहे आणि दॅट रूल इज दॅट की तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड एव्हरीडे करा. या दॅट इज द वन रूल, आणि तुम्ही फक्त यालाच फॉलो करा. फक्त एकच रूल आहे आणि तो रूल म्हणजे तुम्ही याला एव्हरीडे रेकॉर्ड करा. येस, कारण इट इज रिअली एसेन्शियल. या सो माझं म्हणण्याचं मिनिंग काय होतं
मी काय म्हणलं, प्रायव्हसीबद्दल बोललो. येस. आणि त्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल बोललो. ओके. प्रायव्हसी म्हणजे की तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड कोणाला दाखवू नका, कोणाला शेअर करू नका ऑब्विसली. आणि यूट्यूबवर पण बिलकुल टाकू नका. इट वॉज नॉट या. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आज तर मी खूप चांगल्याने बोललो तर आज मी यूट्यूबवर टाकतो वगैरे, तर असंही नका करू. येस. इट इज युअर डेटा. या हे बघा, म्हणजे तुम्ही या गोष्टीची कम्प्लीट मालकी आहात. ओके. हे आर्टिफॅक्ट एपिसोडचे. ओके. म्हणजे जे काही तुम्ही बोलता किंवा जे काही तुम्ही रेकॉर्ड करता याचे पूर्ण मालिकाना हक्क तुमचा आहे. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यासाठी नाही का, तुम्ही तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही याचा कसा वापर करता किंवा हे आर्टिफॅक्ट एपिसोड कुठे शेअर करता, कुठे नाही करत किंवा कोणासोबत शेअर करता. इट इज कम्प्लीट डिपेंड ऑन यू. आय एम टेलिंग यू, हे माझं सजेशन आहे की तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड कोणासोबत शेअर नका करू. बिकॉज ऑफ दॅट इट्स अ रिअली प्रायव्हेट थिंग आणि डोंट डू दॅट. या आणि जर तुमच्यामध्ये असं कोणता कोणी व्यक्ती असेल जो खूप जास्त क्लोज असेल आणि यू डोंट वॉन्ट अ लाय और डोंट वॉन्ट एनिथिंग ऑन दॅट थिंग, तर तुम्ही त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन या साऱ्या गोष्टी सांगा आणि या साऱ्या गोष्टी तुम्ही दाखवा वगैरे. हे डिपेंड करेल तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर. ओके. दुसरी गोष्ट आहे की ऑडिओ आणि व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. आय युजली प्रेफर ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड जे बिगिनर लेवलवर आहे, म्हणजे ज्यांना सुरुवात करायची आर्टिफॅक्ट एपिसोडची. तर मी असं म्हणतो की तुम्ही ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडपासून सुरुवात करा. ओके. म्हणजे जस्ट मोबाईल तोंडासमोर ठेवा आणि बडबड करा. ओके. त्यामुळे काय होईल की तुम्हाला रिअलाईज होईल की कशाप्रमाणे बोलायचं आहे आणि तुमची हेजिटेशन थोडी कमी राहील. ओके. आणि तुम्ही थोडं चांगल्याने बोलू शकाल. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये थोडंसं हेजिटेशन जास्त होते, कारण आपण इथे स्वतःला बघतो आणि त्यामुळे आपण इट फील्स लिटिल बिट ऑफ हेजिटेशन होते. सो तो थोडासा विचार करा. ओके. आम्ही प्रेफर करतो की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड फॉर बिगिनर. आणि जे त्याच्यानंतर म्हणजे आता जे तुम्ही बघून राहिले ऑब्विसली तुम्ही एक बिगिनरच आहेत, तर मी म्हणतो की तुम्ही ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवा. ओके. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी तुमच्यामध्ये एक ॲप असणं गरजेचं आहे. युजली मी एक ॲप डाउनलोड केली आहे प्ले स्टोरवरून. ओके. तुम्ही पण ती ॲप यूज करू शकता. युजली मोबाईलचे जे रेकॉर्डर असतात ना, ते रेकॉर्डर नाही का तुमच्या त्या फ्रिक्वेन्सीला एक्सटेंड नाही करत. ओके. बट ही जे ॲप आहे ऑडिओ रेकॉर्डर. ओके. हे ऑडिओ रेकॉर्डर नावाची ही एक ॲप फोकस ना होऊन राहिली. ओके. प्ले स्टोरवर जा आणि यू जस्ट सर्च ऑडिओ रेकॉर्डर. ऑडिओ रेकॉर्डर केल्यानंतर तुम्हाला असा एक आयकॉन दिसेल. ओके. हा असा आयकॉन दिसून राहिला. ओके. दॅट आयकॉन. हा आयकॉन तुम्ही ते बघा. ॲक्च्युली मी याची डिस्क्रिप्शन यूट्यूबच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये यासाठी लिंक ते पाठवीन म्हणा. तर ते ॲप तुम्ही वापरा. याच्यामध्ये जो ऑडिओ ट्रॅक असतो तो 2 लेअर 2 चॅनल बनवतो आणि 2 चॅनल बनवल्यानंतर नाही का लेफ्ट राईटचा जो चॅनल बनतो त्याच्यामुळे काय होते की आवाजाची फ्रिक्वेन्सी मेंटेन ठेवते आणि एकदम क्लिअर आवाज रेकॉर्ड होतो या ॲपद्वारे. तुम्ही मोबाईलच्या डिफॉल्टवाल्या रेकॉर्डरने समजा रेकॉर्ड करत असाल ना, तर त्याच्यामध्ये सिंगल चॅनलमध्ये आवाज रेकॉर्ड होतो आणि त्यामुळे सिंगल चॅनलमुळे आवाज रेकॉर्ड झाल्यानंतर आवाजाची फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी राहते आणि तुम्हाला आवाज थोडासा कमी ऐकायला येतो. क्लिअर राहतो बट कमी ऐकायला येतो. बट या ॲपद्वारे नाही का आवाजाची फ्रिक्वेन्सी पण चांगली असते, त्यामुळे तुम्हाला कमी आवाजातही म्हणजे कमी व्हॉल्यूममध्ये पण आवाज थोडा चांगला येतो. सो मी प्रेफर करतो की हे ॲप तुम्ही वापरा. याच्यामध्ये जी फाईल साईज बनते ते पण खूप क्लिअर असते. जास्त फाईल साईज बनत नाही. हार्डली 200 किंवा 300 MB फाईल साईज बनून जाते फॉर जस्ट लाईक 40 या 30 मिनिट टॉकसाठी. ओके. सो ऑल दिस थिंग्स. ओके. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आता मला म्हणायचं आहे की तुम्ही याला कसं बनवजाल. या म्हणजे जेव्हा तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोडची सुरुवात कराल तर कशाप्रमाणे कराल आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ना, तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का बोलायचं आहे.
तर मी एक एक्झाम्पल देतो. ओके, सो जस्ट लाईक मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. सो लिसन. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 25. आजची तारीख आहे 15 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 11:15 वाजले आहेत. ओके, आणि येस, मग आज काय झालं, मग आज सांगायचं आज काय काय केलं मी वगैरे. म्हणजे इट वॉज लाईक आज मी सकाळी उठलो, त्यानंतर जिमला गेलो, जिमवरून आल्यानंतर मग थोडंसं मग मी फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केल्यानंतर मग मी खाली आलो, पढाई करत बसलो. थोडासा पढाई केल्यानंतर मग मला भूक लागली, जेवण केलं, आंघोळ केली, थोडंसं झोपलो, संध्याकाळी खेळायला गेलो. आणि त्यानंतर मग मी आल्यानंतर मग थोडंसं काम होतं आईचं, तर बाहेर गेलो. आणि त्यानंतर मग जे काही आहे ते युजली मला असं मिनिंग आहे की जेव्हा तुम्ही बिगिनिंग लेवलवर आहात ना, तर तेव्हा तुम्ही नाही का तुम्ही आज दिवसभरात काय झालं हेच रेकॉर्ड करा. कारण कसं आहे की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही नाही का हार्डली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा रेकॉर्ड करता ना, तर तेव्हा नाही का हे तुमच्यामध्ये हेजिटेशन इतकी जास्त असते ना, बहुतच जास्त. तर तेव्हा नाही का तुम्ही ॲटलिस्ट तरी 1 किंवा 2 मिनिट आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करेल. 1 किंवा 2 मिनिट. येस, आय एम टेलिंग यू, मी लिटरली जस्ट लाईक 10 किंवा 12 सेकंड आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचो. इतकी हेजिटेशन राहत होते. हे स्टार्टिंगला हेजिटेशन राहतेच ऑब्वियसली, कारण नाही का युजली तुम्ही पहिल्यांदा स्वतःसोबत इंटरॅक्ट होता ना, तर ही हेजिटेशन राहतेच. सो काय होते की माझा हेच आहे की ॲज अ बिगिनिंग लेवलसाठी तुम्ही ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करा. आणि ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तुम्ही हे म्हणा की आजचा दिवस हे आहे, आजची तारीख हे आहे, आता हे वाजले, ओके, इतके वाजले आहे. आणि दिवसभरात तुम्ही काय काय केलं हे सांगा. या म्हणजे दिवसभरात मी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत मी काय काय केलं या गोष्टी सांगा. ओके, तुम्हाला समजा जेवढं डिटेलमध्ये सांगता येईल तेवढं डिटेलमध्ये सांगा. ओके, त्याच्यामध्ये टाईम लिमिट वगैरे नाही आहे, तर तुम्ही किती वेळवर बोलू शकता. मॅक्स टू मॅक्स 1 घंटा 2 घंटे बस, जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढी तुम्ही बोला. ओके, जर गोष्ट खूप चांगली रंगली असेल तर ऑब्व्हियसली 2-2.5 घंटे होऊन जाते आणि त्यानंतरही तुम्ही थकत नाही. सो पण ॲज अ बिगिनिंग लेवलसाठी नाही का तुम्ही ॲटलिस्ट 1 किंवा ॲटलिस्ट मिनिमम तरी 2 मिनिट किंवा 5 मिनिट तरी बोला, या मिनिमम. येस, कारण कसं आहे की एवढं मिनिट तर बोललंच पाहिजे. येस, 5 मिनिट तरी. येस, आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही किती बोलू शकता. ओके, सो पॉईंट्स कळले. ओके, पहिला पॉईंट होता माझा की प्रायव्हसी. ऑब्व्हियसली तुम्ही जेवढं काही आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करा त्याला तुम्ही प्रायव्हसी ठेवा ऑब्व्हियसली. आणि कोणाला असं शेअर करू नका, बिकॉज इट्स युअर डेटा. आणि हू नोज की बाकीचे लोक तुमच्या डेटासोबत कसा काय वापर करू शकतो. सो कीप इट प्रायव्हेट, ऑल दिस थिंग्स. दुसरी गोष्ट आहे, युजली प्रेफर ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बिकॉज ऑफ दॅट की तुम्ही सगळे बिगिनर लेवलवर आहात. तर बिगिनिंग लेवलवर असताना हेजिटेशन खूप जास्त असते, आणि हेजिटेशन जास्त असल्यावर तुम्ही खूप कन्फ्यूज होऊन जाता की का बोलावं का नाही. तर कॅमेऱ्यासोबतही तुम्ही खूप हेजिटेशन होऊन जाता. तर प्रयत्न करा ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ म्हणजे एक प्रकारे चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथे तुम्ही नाही का खूप मस्त बोलू शकता, इथे टाईम लिमिट नसते आणि आपल्याला खूप कोणत्या गोष्टी गरज नसते. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताना आपल्याला प्रायव्हसीची गरज असते, लाईटची गरज असते, नंतर आपण एका ठिकाणी बसून राहायला पाहिजे. सो लॉट्स ऑफ थिंग्स. येस, बट ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. ऑब्व्हियसली जेवढे लाईट कमी राहील, जेवढा जो म्हणजे जेवढे लोक कमी राहील तेवढं बेटर राहते आणि आपण चांगल्याने बोलतो. सो येस, सो आय युजली प्रेफर फॉर अ बिगिनर यू यूज कोणतं यू यूज ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इन्स्टेड ऑफ व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. ओके, आणि हाऊ टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड, जस्ट सिम्पली क्लिक आणि सुरुवात करा रेकॉर्डिंग. म्हणा की हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर समथिंग समथिंग. आजची तारीख आहे समथिंग समथिंग, आता वाजले समथिंग समथिंग, आणि आज दिवसभर मी काय केलं का नाही. हे जस्ट लाईक मिनिमम सांगून राहिलो. येस,
मग तुम्ही जसं जसं तुमची हेजिटेशन कमी झाली तर तुम्ही तुमचे सिरियस टॉपिक किंवा पर्सनल टॉपिक पण तुम्ही वाटेल ते टॉपिक तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, काढू शकता. ओके, इट इज येस. जेव्हा तुम्ही हळूहळू म्हणजे याच्यावर थोडंसं डेव्हलप करत गेले ना, तर तुमची क्वालिटी वाढत जाते आणि तुम्ही अजून चांगल्याने आर्टिफॅक्ट एपिसोड बनवता. म्हणजे असे काही क्रुशियल डिसिजन आहे जे तुम्हाला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये घ्यायचे आहे ते तुम्ही खूप चांगल्याने घेऊ शकता. ऑब्वियसली आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा म्हणजे असा आहे की आर्टिफॅक्ट एपिसोडने तुम्ही खूप चांगल्याने विचार करता. तुमचा जो वे ऑफ व्ह्यूइंग अँगल आहे तो चांगला वाढतो, एक्सप्लोर होतो. तुम्ही लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी, स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हनी तर आपण विचार करतोच, बट तुम्ही लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी विचार करता. ओके, दॅट इज गुड. आणि अजून एक गोष्ट आहे की स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करता. ऑब्वियसली काही कलर झालं तुमच्यामध्ये किंवा समथिंग लाईक तुम्ही टाइमपास करता, दिवसभरनं काहीच नाही केलं आहे, तर हे तुम्ही स्वतःला माहीत असते, तर तुम्ही स्वतःला सांगू शकता आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये की मेरे को आज दिनभर टाइम बर्बाद हो गया, मेरे को कुछ करना है. तर या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला म्हणू शकता आणि दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागू शकता. सो मच थिंग इज दॅट खूप साऱ्या गोष्टी आहे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. या वाटेल ते हे करता येते, ते करता येते, खूप काही करता येते. माझं म्हणण्याचा मिनिंग हा आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड तुम्ही हार्डली महिनाभर करायचा आहे किंवा 2-3 महिने करायचा आहे म्हणून करून राहिले असं नका करू. येस, आर्टिफॅक्ट एपिसोडचा फक्त एकच रूल आहे का तुम्ही याला एव्हरीडे करा टिल द एंड ऑफ द लाईफ टाईम. याला तुम्ही जोपर्यंत हॅबिट नाही बनवेल ना तोपर्यंत तुमच्यामध्ये ते इम्प्रूव्हमेंट येणार नाही. येस, सो इट इज दॅट थिंग की तुम्ही याचा जेवढा वापर करता इट वुड बी बेटर. सांगू मी याचा वापर कसा करतो. युजली कसं आहे की कोणतीही गोष्ट नवीन शिकलो की मी त्याची नोट्स बनवतो. नोट्स बनल्यानंतर मग मी ते नोट्स स्वतः वाचतो आणि ते आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगतो. म्हणजे त्यामुळे काय होते की माझी एकदा नोट्स बनवतो तेव्हा पुन्हा एक रिव्हिजन होते आणि जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टी सांगतो तर तेव्हा पुन्हा रिव्हिजन होते. सो येस, जेव्हा ॲज अ तुम्हाला UPSCची पढाई करायची असेल तर ऑब्वियसली तुम्ही चांगल्याने सांगू शकता या किंवा चांगल्याने बोलू शकता. दुसरी गोष्ट ही अशी आहे की आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण कन्व्हर्सेशन करतो आणि कन्व्हर्सेशन केल्यावर काय होते की तुमच्यामध्ये एक अजीबसा कॉन्फिडन्स क्रिएट होतो. तुम्हाला माहीत असते की कसं बोलायचं आहे, कशाप्रमाणे बोलायचं आहे वगैरे वगैरे. जेव्हा तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करता ना तर तुमच्यामध्ये एक अजीबसा कॉन्फिडन्स क्रिएट होतो. काही ना काहीतरी समथिंग असं की हाँ ये चीज़ मैं कर सकता हूँ. येस, सो हा कॉन्फिडन्स इज रिअली इम्पॉर्टंट या वाईल यू मेकिंग समथिंग लाईक दिस. सो खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफला बिकम बेटर बनवू शकता विथ दी हेल्प ऑफ दी आर्टिफॅक्ट एपिसोड. ओके, सो अजून कोणता टॉपिक सुटला का. ओके, सो प्रायव्हसी कळलं, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, हाऊ टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड पूर्ण सांगितलं कशाप्रमाणे काय आहे. तर ऑब्वियसली तुम्ही स्वतःवर ट्राय करा, स्वतःवर प्रयत्न करा. ओके, आणि इट वॉज लाईक दॅट की याचा जो इफेक्ट आहे ना तो हार्डली म्हणजे असं नाही आहे की आज रेकॉर्ड केला तर उद्या मला याच्यावर इम्प्रूव्हमेंट भेटेल. इट वॉज लाईक दॅट की हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि देन तुमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चेंजेस होईल. ओके, माझं अजून असं म्हणणं आहे की हा जो तरीका आहे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं इट इज नॉट अ टेस्टेड ऑर प्रूव्हन तरीका की याच्यामुळे तुम्ही तुमची टार्गेटला अचीव कराल म्हणून. हा असा वे नाही आहे. ओके, ऑब्वियसली तुम्ही तुमचे जे टार्गेट्स आहे यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. या बट कसं आहे की मेहनत कसं तुम्ही स्वतःच्या मनातून करता. ओके, आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोड हे काम करते तुमच्या मनामध्ये, तुमच्या आतल्या गोष्टीमधून काम करते. सो ऑब्वियसली कसं आहे की जेवढं तुम्ही याच्याबद्दल प्रॉपरली विचार करता आणि इट वॉज लाईक दॅट की समजा तुम्ही याला चांगल्या पद्धतीनं विचार केला आणि पॉझिटिव्ह वेनी प्रत्येक गोष्ट थिंकिंग केलं ना तर ऑब्व्हियसली तुमच्यासोबत चांगले होईल आणि आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा होईल. बट समजा तुम्ही याचा वापर वाईट गोष्टीसाठी करत असाल ना तर इट वॉज अ रिअली डिझास्टर थिंग. खूप बेकार गोष्टी होईल तुमच्यासोबत. ओके,
So it is completely depend on you how you make the artifact episode and how you not make artifact episode. Okay, alright. So this is it. This is the end. प्रयत्न करत राहा आणि obviously one day you will succeed. Artifact episode is a really important part of your life. It help you to meet your destiny. So try hard and yes, that's what I'm saying is this. So this is it. This is the end. In the end काय म्हणायचं artifact episode म्हणायचं. Hello, this is it. This is the end. This is the my artifact episode number something and right now I'm at ज्या ठिकाणी आहे तो ॲड्रेस किंवा तो शहराचं नाव. जस्ट लाईक राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू. ओके. तसं आता तुम्ही अशा पद्धतीने रेकॉर्ड करत असाल ना तर ऑब्वियसली इट विल चेंज युअर लाईफ. सो आतापर्यंत एवढंच, फारसं काही आहे नाही. सो ट्राय हार्डर अँड यू विल गेट सक्सेस. थँक्यू.